अनिल खोत साहेब मेजर यांचं आपल्या सुद्धा शुभ आगमन हस्ते होतंय. करावा. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आरपी स्पोर्ट्स शाहूनगर संघाकडून वैयक्तिक संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय संतोष कांबळे उर्फ कार्लोस या नावाने ओळखला जाणारा. तर देवा स्पोर्ट्स वोटर संघाकडून सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय अनिल, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय प्रशांत गुमाने. सानिका स्पोर्टच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करून घ्यायचा आहे. अमर जाधव यांचा सत्कार निशांत जाधव करतील. विशालदा हा सामना 66 षटकाचा खेळला जातोय. त्यामध्ये 2 ओव्हर सर्कलला ही सामन्याला सुरुवात होती. वैयक्तिक संघाकडून पहिलं शतक घेऊन येतो संतोष, त्याचा सामना करेल तो अनिल. षटकातील पहिला चेंडू सुरेख चेंडू टप्पा पडून खाली राहतो. राहुल दादा देसाईंना विनंती करतो की या सामन्यासाठी आपण शुभेच्छा द्याव्यात. माननीय राहुल दादा देसाई, संचालक बिद्री साखर. सानिका स्पोर्ट मुरगुड यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पुन्हा एकदा भव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या सामन्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे माजी आमदार आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय के. पी. पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी 4 धावेसाठी 4 धावेने स्वतःच उपस्थित असणारे सन्माननीय केने साहेब, सन्माननीय उमेशदादा भोटे, सन्माननीय सुनीलरावजी कांबळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे मुरगुड आणि मुरगुड परिसरातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. हे थांब रे थांब, हे थांब की तलबी सर्वच मान्यवर. आता बोलण्यात काही जास्त वेळ घेत नाही. दगडूशेठ अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि नेटके नियोजन तुमच्या सालाबादप्रमाणे आता बरेच वर्ष आम्ही या ठिकाणी येतोय आणि दरवर्षी काहीतरी वेगळी या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्त वेगळं असं काहीतरी एक आपल्याला पाहावयास मिळतंय. या विभागातील या तालुक्यातील आणि किंबहुना जिल्ह्याच्या चालू करायचे सर्व संघ या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी करतात आणि अत्यंत चांगलं नेटकं असं नियोजन दगडूशेठ तुमच्या माध्यमातून या ठिकाणी असते. खरं वास्तविक सानिका स्पोर्टच्या स्पर्धा आणि सामन्यांचे या विभागातील सर्व क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर सर्व खेळाडू अत्यंत आतुरतेने वाट बघत असतात. आणि खरं वास्तविक चांगलं नियोजन या निमित्तानं आपण करता. म्हणजे आपल्या अंपायर असतील आणि त्याचबरोबर आता अगदी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवणारे खेळाडूसुद्धा या निमित्ताने या ठिकाणी येत असतात. खरं वास्तविक एक मुरगुडकरांना आणि मुरगुड आणि त्याचबरोबर या परिसरातील सर्वांनाच एक चांगल्या पद्धतीचं नियोजन या निमित्तानं बघायला मिळते, स्पर्धा बघायला मिळतात. खरं वास्तविक ह्यातनंच आपल्या ग्रामीण भागातील एखादा चांगला खेळाडू तयार होईल आणि तो देशाचं नावलौकिक करण्याच्या निमित्तानं देशाच्या टीममध्ये सुद्धा खेळ अशा पद्धतीचं एक प्रोत्साहन देण्याचं काम या सानिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असते. आणि निश्चितपणे आपण अगदी आवर्जून आम्हाला सर्वांना या ठिकाणी दरवर्षी बोलवतात, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या या सगळ्या क्रिकेट स्पर्धेलाही मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या 2 मिनिटात शुभेच्छा देऊन व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद राहुल दादा. यानंतर माझे आमदार मी के. पी. पाटील साहेबांना विनंती करतो की आपणही आपल्या शुभेच्छा द्याव्यात. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन मुरगुडच्या वतीनं भव्य प्रकाश ज्योत्यातील सामन्यांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले भुदरगड तालुक्याचे युवा नेते, आमचे बिद्री सहकारी साखर कारखान्यातले सहकारी सन्माननीय राहुलजी देसाई, बिद्री कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि आमचे जीवाभावाचे सहकारी पंडितराव केने, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे
संचालक सन्माननीय उमेश भोईटे साहेब, माजी संचालक सुनील कांबळे, या ठिकाणी उपस्थित असलेले कल्याणकर सर, त्याचबरोबर सत्यजित आबा पाटील, ॲडव्होकेट सावर्डेकर, या सगळ्या सानिका स्पोर्ट फाउंडेशनचे प्रमुख, माजी उपनगराध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, आमचे जीवाभावाचे सहकारी दगडू शिनवी, आणि या सानिका स्पोर्टचे हे सगळे दरवर्षीचे खेळाचे सर्व प्रकार अत्यंत यशस्वीपणे राबवणारे त्यांचे सगळे सहकारी मित्र, व्यासपीठावरील नेते, वार्ताहर सर आणि ग्राउंडवरचे सर्व उपस्थित उत्साही खेळाडू आणि उपस्थित क्रीडाप्रेमी, खरं म्हणजे सानिका स्पोर्टचं खूप मोठं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. केवळ खेळ नव्हे, स्पोर्ट नव्हे, तर सामाजिक जाणीव ठेवून अनेक उपक्रम सातत्यानं दगडू शिनवींच्या या सगळ्या सहकारी मित्रांच्याकडून सानिका स्पोर्टचे सुरू असतात. मला खात्री आहे की डेचे सामने अनेक ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये सुद्धा सध्या होत आहेत, पण प्रकाशाच्या झोतात रात्रीचे सामने ग्रामीण भागात कुठं होत नाहीत. पण मुरगुडकरांनी हा एक उच्चांक यावेळेला केलेला आहे. मुरगुड म्हणलं की काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारं हे गाव आहे आणि सातत्यानं उपक्रम चालूच असतात. आता मी सहज आपल्या ॲडव्होकेट साहेबांना म्हटलं, बाबा काय कंटाळा येतोय का नाही, किती कार्यक्रम, तर ते म्हणले आता हा 1-2-2.5 महिन्याचा कालखंड हा सगळा आमचा निरनिराळ्या स्पर्धेतनंच असतोय. बरं झालं, आणि बऱ्याच लोकांच्या वाढदिवससुद्धा याच पिरियडमध्ये होतात. आता दगडू शिनवींचा वाढदिवस आहे का नाही मला माहीत नाही, परंतु दगडू शिनवीने या निमित्तानं या विभागातल्या तमाम तरुणांच्या समोर एक नवा आगळा वेगळा असा आदर्श निर्माण केलेला आहे. मुरगुड गावातल्या सर्व सामाजिक जीवनामध्ये अतिशय तन्मयतेने ते भाग घेत आहेत. अनेक प्रकारचे उपक्रम शाळांच्या मध्ये, निरनिराळ्या धार्मिक कार्यांच्या मध्ये सुद्धा सातत्यानं करतायत. आणि म्हणून सानिका स्पोर्ट्सचं हे असं अव्याहत चालणारं काम पुढं सुद्धा अतिशय ताकदीनं जोरात चालू राहावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि केवळ ट्रॉफी नव्हे किंवा भलं मोठं, मला वाटतं भरम मोठंच आहे, लाखाच्या पुढं काहीतरी आहे म्हणून, 1.25 लाखाचे. खरं म्हणजे आमच्याकडं हा कधी आंकडा ऐकला की आमच्या अंगावर शहारे येतात, कधी आम्ही बघितलं ऐकलं नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा दगडू शिनवींच्या या सगळ्या सानिका स्पोर्टच्या कार्यकर्त्यांनी उच्चांक केला आहे. आणि इथं एक निळी स्कूटर मोटरसायकलसुद्धा विजेत्याला, चांगल्या खेळाडूला देण्यासाठी त्यांनी ठेवलेले आहे. मनापासून आम्हा सर्वांच्या वतीनं, प्रवीण दादांच्या सुद्धा वतीनं, आज नाईलाजानं ते काही अडचणीमुळं बाहेरगावी गेलेले आहेत, आणि आम्हा सर्वांच्याच वतीनं मी मनापासून या सर्वांना, विशेषतः कुडवे साहेबांनी सुद्धा चषक दिलेले आहेत, मोठेच्या मोठे चषक दिलेले आहेत, कुडवे साहेबांचं सुद्धा आभार मानतो. आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या लोकांनी भरीव स्वरूपाची मदत केली त्यांचे आभार मानतो. एक अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा सामना या ठिकाणी या सानिका स्पोर्टच्या वतीनं चालू झाला आहे. अव्याहतपणे सन्माननीय दगडू शिनवींना ही शक्ती मिळत राहो, तुम्हा सर्वांचं सहकार्य राहो, असे या गावच्या ग्रामदैवताकडे अंबाबाईकडे मी प्रार्थना करतो.
आणि अशा या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आम्हा सर्वांना तुम्ही निमंत्रित केलं, त्याबद्दल व्यक्तिगत स्वरूपामध्ये सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा तमाम खेळाडूंना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या ग्राउंडवरून तयार होणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकावेत अशी शुभकामना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निश्चितपणानं ह्या आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायक ठरतील. मी निशांत जाधव मेजर यांना विनंती करतो की आपण आभार मानायचे आहेत. सानिका स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने प्रकाश ज्योतीतील सामन्यासाठी उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मान्य के पी पाटील साहेब, चेअरमन दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना व उपस्थित सर्व पाहुण्यांचे मी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपला जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक घेऊन येतोय. हँडिकॅपमध्ये भारताचं नेतृत्व केलेला खेळाडू नरेंद्र उर्फ बबलू मांगोरे षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. बबलू त्याचा सामना करेल तो प्रशांत. धावसंख्या येते 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय बबलू. त्याचा सामना करेल तो प्रशांत गुमाने. शॉर्ट पिच मध्ये चेंडू मिड विकेटच्या दिशेने तडकवलाय. एक धाव काय रोखू शकत नाही एका दोन्ही संघा धावसंख्येचा बदल. धावसंख्या पोचती ती 24. धावबाद होऊन परततोय.
पुन्हा एकदा 88 नंबरला फटका पाहूया. निश्चितच एक धावसंख्येने वाढते. धावसंख्या होती 34. षटकातील शेवट चेंडू. दोन्ही पंचांना विनंती आहे, सामना फास्ट खेळवायचा आहे. पुन्हा एकदा उंच पटकवण्याचा प्रयत्न. सुंदरशी गोलंदाजी बनवली बबलूची. चेंडू निर्धार जातोय. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती दोन्ही पंचांना पुन्हा एकदा विनंती करतोय मी, जास्त वेळ घेऊ नका. काल खूपच वेळ झालेला आहे. लवकरात लवकर सामने आठवून घ्या. धन्यवाद. सर्व प्रमुख पाहुणे आज उपस्थित झाल्याबद्दल सानिका स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे मी आभार मानतो. आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद साहेब. चेंडू आलेला आहे. बॅट्समन चेंडू आलाय माग. हॅलो हॅलो
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मान्य पार्थ सावंत यांचं आगमन होतंय. सानिका स्पोर्टच्या वतीनं त्यांचं हर्ष असं स्वागत. पुन्हा एकदा उचल मला फटका पाहूया जेल होतो काय. आणि निश्चितच 4 धावा सुंदर फटका. सानिका स्पोर्ट फाउंडेशनच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल पार्थ सावंत मी आपलं मनापासून आभार मानतो. आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, आपलं मनपूर्वक धन्यवाद. सामना चालू करायचा आहे. षटकातील 4था चेंडू घेऊन येतो तो तेजस. सामना करतोय सागर. उंच मारला फटका. पुन्हा एकदा खनिजाचा षटकार होतो तो सागर. प्रशांतच्या बॅट मधून सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. 60 4 षटकाच्या समाप्तीनंतर दाजून घेतली ती 1 बाद 60. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. आरपीबाई स्पोर्ट शाहूनगर या संघाची. सामना चालू करायचा आहे. डीजे धन्यवाद डीजे. पंचांना विनंती आहे वारंवार आपल्याला सूचना करून आपण सामना वेळेवर चालू करत नाही.
आपल्याला एक विनंती आहे की आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. साहेब चेंडू एकच आहे, त्यात नवीन घ्या. मग चेंडू जुना चेंडू नाही, नवीन घ्या. ते आणि पण टाकला बॉल रे किंवा आणि पण बॉल टाकला परत हेडली आहे किंवा नाही रे बाबा कशाला काय करायचं. या इथून पुढे सामन्याचे सूत्रधारण करते बाळू मनेर. मॅच चालू करा. मॅच पंच मॅच चालू करा. वैयक्तिक दुसरं संघाकडून 5वं शतक घेऊन येतोय नरेंद्र उर्फ बबलू मांगोरे. त्याचा सामना करेल तो सागर. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय निश्चितच 6 धावेसाठी. या 6 धावणे संघात वठार संघाला वैयक्तिक 28 या धावसंख्येवर जेलवादून परतला. त्याची जागा घेण्यासाठी येतोय आशुतोष आंबेडकर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय आशुतोष आंबेडकर. याला सानिका ब व खंडोबा
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी माईक जवळ यायचं आहे. सानिका ब व खंडोबा याच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी लवकरात लवकर माईक जवळ यायचं आहे. धन्यवाद. हॅलो, स्टंपच्या मागे जे प्रेक्षक आहेत, आपल्याला विनंती आहे की आपण इथं आपल्यासाठी गॅलरी बांधलेली आहे, गॅलरीमध्ये बसायचं आहे. आपल्याला वारंवार सूचना करून मी आपण इथं बसलाय, मंडळाला सहकार्य करायचं आहे, आपण गॅलरीमध्ये बसायचं आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 6वं व अंतिम शतक घेऊन येतोय. सोन्याचा सामना करेल तो सलामीचा फलंदाज प्रशांत गुमाने. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय सोन्या. उंच तडकवायच्या नादात बीड होतोय प्रशांत. 5 चेंडू मध्ये कितपत धावा जमा करतोय पाहूया. प्रशांत व आशुतोष तर त्याला कितपत रोखण्यात यश मिळतंय सोन्याला. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सोन्या. त्याचा सामना करेल तो प्रशांत गुंबाने. स्टेटच्या दिशेने हलकासा खेळून काढला. 1 धावेसाठी एका धावने संघा. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 69. 69. माफ करा, 2 बाद. आत्तानी धाव षटकातील चौथा चेंडू स्टेटच्या दिशेने तडकवलाय. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सोन्या. त्याचा सामना करेल तो सौरभ. पाहूया 2 चेंडू मध्ये कितपत धावा जमा करतोय सोन्या. सौरभ व आशुतोष या एका धावने स्वतःचं खातं खोलतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 71. 3 बाद 71. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सोन्या. त्याचा सामना करेल तो आशुतोष. त्रिपाक्षित बांधून परततोय
स्पोर्ट्स व सानिका स्पोर्ट्स या दोन्ही संघाचा टॉस महेश कुलकर्णी साहेब नगरसेवक जयसिंगपूर यांच्या हस्ते संपन्न होतोय. टॉस विन खंडोबा स्पोर्ट्स. मी महेश कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मंडळाला 2 मिनिटं शुभेच्छा द्याव्यात. आज ह्या ठिकाणी चालू असलेल्या सामन्यामध्ये सानिका स्पोर्ट्स मुरगुड ह्या ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या ह्या फुलपीच डे नाईटच्या सामन्यामध्ये जे उपस्थित सर्व संघ आहेत, ह्या मंचावर उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत आणि त्याचबरोबर ह्या टुर्नामेंटसाठी ज्या ज्या संघांनी भाग घेतला आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं ह्या क्रिकेट खेळाडूंसाठी असेल, क्रिकेट रसिकांसाठी असेल, अशाच पद्धतीनं वाटचाल पुढे चालू अशी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद साहेब. आरपी स्पोर्ट्स शाहूनगर संघाची सलामी जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय. हँडिकॅपमध्ये भारताचं नेतृत्व खेळाडू नरेंद्र उर्फ बबलू मांगोरे. तरुणाष्टकला खेळतोय चेतन पांगिरे. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय आशुतोष आंबपकर. पंचाला विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. सामना सुरू करा. महेश पुरी बुवा सामना चालू करा. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय आशुतोष आंबपकर. त्याचा सामना करेल तो बबलू मांगोरे. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो आशुतोष. त्याचा सामना करेल तो बबलू. सुरेख चेंडू ह्याच गोलंदाजीसाठी ओळखला जातोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आशुतोष आंबपकर याला. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो आशुतोष. त्याचा सामना करेल तो बबलू. बॅटची कडा घेऊन स्लिप मध्ये जातो चेंडू. स्वतः एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये पहिला धक्का बसतोय आरपी स्पोर्ट्स.
तर त्याचा सामना करेल तो चेतन. सागर टू चेतन. रोहन रोहन कसं इकडे. उंच तडकवायच्या नादात बीड होतोय चेतन. निर्धाव चेंडू टाकणे देश मिळतोय सागर याला. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सागर. त्याचा सामना करेल तो चेतन. सागर टू चेतन. षटकातील तिसरा चेंडू. स्टेटच्या दिशेने तडकवला चेंडू. पहिल्यांदा वाचला होता परंतु आता काय वाचू शकलेला नाही. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर धावबादून परतला. हा हॅलो हॅलो. वासिम याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज शफीक. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सागर. त्याचा सामना करेल तो चेतन.
तर मंडळातर्फे त्यांना टी शर्ट देण्यात येईल. ज्यांनी कॅश घेतला त्यांनी टेजवरती यायचं आहे. माझ्याकडे नाही बा. षटकातील प्रेक्षकांना सुवर्ण संधी. मगाशी गॅलरीमध्ये कॅच घेतला होता. या मुलग्याला अरुण मिंडकरांना मी विनंती करतो टी शर्ट द्यायचा आहे. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय आशुतोष. ऑफसाईडच्या दिशेने तडकोलाय. पाहूयावर किती धाव मिळतात. थोडीशी मिस फिल्डिंग होत्या. 4 धावेसाठी
पंचांनी निर्णय द्यायचा आहे. नो बॉल. ब्रीडची संधी आहे. पाहूया त्या संधीचं सोनं कर्तव्य आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 33. 2 बाद 33. षटकातील 5वा चेंडू. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावेसाठी. या 6 धावणे संघ पंचांना विनंती आहे मॅच फास्ट घ्यायची आहे. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय आशुतोष. षटक संपतय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आरपी स्पोर्ट्स निप्पाणी या संघात आमच्या मंडळाला कायम सहकार्य करणारे 39. आमचे मित्र केडीसी बँकेचे साहेब मान्य दगडू हरेल साहेब, मी यांना विनंती करतो की तिने स्टेजकडे यायचं आहे. दगडू हरेल साहेब सुरुपलीकर यांना मी विनंती करतो की त्याने स्टेजकडे यायचं आहे. अठरा चेंडू मध्ये 33 धावेची आवश्यकता आहे. ती आरपी स्पोर्ट्स निप्पाणी संघाला. 18 चेंडू 33 धावा. चालू असलेला सामना देवा स्पोर्ट्स वॉटर विरुद्ध आरपी स्पोर्ट्स निप्पाणी. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन येतो. यश त्याचा सामना करेल तो चेतन पांगिरे. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय यश. त्याचा सामना करेल तो चेतन. सलामीचा फलंदाज. 18 चेंडू 33 धावा. स्टेटच्या दिशेने तर कोला चेंडू निश्चितच 6 धावेसाठी. या 6 धावणे संघाचा
चेंडू निश्चितच 6 धावा, या 6 धावने संघा धाव झालं की 19 झालं. मग 12 खेळाडू इथं पाठवून द्यायचा. या पोस्थिती 59. अकरा चेंडू 13 धावा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सागर, त्याचा सामना करेल तो चेतन. ऑफसाईड या दिशेने तडकवलाय. 2 धावेसाठी या 2 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 61. 2 बाद 61. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सागर, त्याचा सामना करेल तो चेतन. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू 6 धावेसाठी. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय सागर, त्याचा सामना करेल तो चेतन. पुन्हा एकदा